Cancer Healer Center, a new beginning. शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये सव्वा तास बंद दाराआड चर्चा, तर राजकीय नाही सदिच्छा भेट घेतली। मनसे आणि आमचे विचार मिळते जुळते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणी अपडेट। ससूनमधील 6 तज्ञांच्या समितीचा अहवाल रात्री उशिरा तयार, मात्र अहवालातील निष्कर्षांवर तज्ञांचे एकमत होत नसल्याने विलंब। संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना, कुत्रा चावल्याचा खटला फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे, आमदार अमोल मिटकरींचा खोचक टोला। नाशिकच्या वादग्रस्त धार्मिक स्थळावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई, काठे गल्ली परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त। ट्रस्टला म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत संपल्याने पालिकेकडून तोडक कारवाई। नाशिकमधील वादग्रस्त धार्मिक स्थळ प्रकरणी मध्यरात्री दगडफेकीची घटना, 21 पोलीस जखमी, वाहनांचंही नुकसान। जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर, काठे गल्ली परिसरात तणावपूर्ण शांतता। आमच्या शिबिरात अडथळे आणण्याचा प्रयत्न, कुठे कधी काय करायचं याचं पंचांग भाजपचे लोक काढून बसतात। नाशकातील धार्मिक स्थळावरील कारवाईनंतर संजय राऊतांचा आरोप। नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांच्या उपस्थितीत 15 विधानसभा मतदारसंघांचं शिबिर होणार। एआयद्वारे बाळासाहेब ठाकरेंचे भाषण दाखवले जाणार। अमरावती विमानतळावर पहिल्या विमानाचं लँडिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदेंसह नवनीत राणाही उपस्थित। नागपुरातील हिंसाचार घडलेल्या भागात आज काँग्रेसचा सद्भावना शांती मार्च। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ताजबागपर्यंत सद्भावना शांती मार्च सुरू। अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचा काँग्रेसच्या सद्भावना यात्रेला विरोध, तर प्यारे खान भाजपची भाषा बोलतायत, त्यांना समाजाशी काही देणं घेणं नाही, विजय वडेट्टीवारांची टीका। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पोलिसांना शरण येणार, व्हिडिओ शेअर करत माहिती। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरबाबत कासलेंचा धनंजय मुंडेंवर आरोप। छत्रपती संभाजीनगरात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, परीक्षा पुढे ढकलण्यासह पदांची संख्या वाढवण्याची मागणी, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा। कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी, दुपारी 2 वाजता सुनावणी होणार। खार पोलीस ठाण्यातील एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी कामराची याचिका। जळगावात सोनं चांदीच्या दरात घसरण, सोनं 700 रुपयांनी कमी होऊन 93,300 रुपयांवर, तर चांदीच्या किमतीत 500 रुपयांची घसरण। Cancer Healer Center, a new beginning.